नमस्कार सर्वांना. मी वनरक्षक पूजा जाधव. मी वनरक्षक या पदावर ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वनरक्षक होण्याचं स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी यूट्यूबमार्फत वनरक्षक पदासंबंधी माहिती देत असते. तसेच 2025मध्ये जे विद्यार्थी वनरक्षक भरतीसाठी मेहनत घेत आहेत, ज्यांचं 2025मध्ये वनरक्षक भरती व्हायचं स्वप्न आहे, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी राहते की एक्झाम झाल्यानंतर कट ऑफ किती लागते आणि कट ऑफ कसे लागते. पण जेव्हा माझी वनरक्षक भरतीची एक्झाम होती तेव्हा माझ्याही मनामध्ये नेहमी हा प्रश्न पडलेला राहायचा की वनरक्षक भरतीचा कट ऑफ किती लागेल आणि कशा प्रकारे लागेल. थोडंफार मागील वर्षीचा कट ऑफ जर आपल्या माइंडमध्ये असेल तर आपण पाहतो की आपल्याला मेहनत कितपर्यंत वाढवायला पाहिजे, कॉम्पिटिशन किती टफ असते, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याकडे असते व त्यानुसार आपण आपली मेहनत अजून वाढवत जातो आणि कशा प्रकारे फायनल मेरिट लिस्टमध्ये माझं नाव येईल ह्याकडे आपण जास्तपणे फोकस करतो. त्यामुळेच मी जे 2023मध्ये वनरक्षक भरतीची परीक्षा झालेली त्याचं जे फायनल मेरिट लिस्ट आहे आणि कट ऑफ लिस्ट आहे ते तुम्हाला सांगत आहे. वनरक्षक पदासाठी जी लेखी परीक्षा असते ती कम्प्युटर बेस ऑनलाईन पद्धतीने होत असते. तसेच लेखी परीक्षेला आपल्याला 120 मार्क असतात. तसेच ग्राउंड जो होत असतो आपला त्यामध्ये रनिंग ही एकच प्रोसेस आहे आणि त्यासाठी 80 मार्क. टोटल 200 पैकी आपली जी परीक्षा होत असते त्यानुसार लेखी परीक्षा आणि ग्राउंड टोटल 200 पैकी आपला कट ऑफ लागत असतं. तर अशा प्रकारे प्रसिद्धीपत्रक निघत असते. इथे काही सूचना वगैरे दिलेल्या असतात. त्यानुसार अशा प्रकारे कास्ट वाईज आपला कट ऑफ लागत असतं. तर 2023ला जी परीक्षा झालेली त्याचा जो कट ऑफ आहे तो सर्वप्रथम ओपन जनरलसाठी दिलेला आहे कट ऑफ. तर पहिला जो कॅन्डिडेट आहे तो 178 वाला म्हणजे हायेस्ट मार्क त्याचा फर्स्ट नंबर आहे. म्हणजे 200 पैकी त्याने 178 मार्क घेतलेले आहेत. अशा प्रकारे कॉम्पिटिशन्स बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे असते. तर फर्स्ट जो कॅन्डिडेट आहे तो मेल कॅन्डिडेट 178 वाला आणि कट ऑफ कितीला बसलेला आहे तर कट ऑफ हा 166ला बसलेला आहे ओपन मेलमधनं. त्यानंतर प्रतीक्षा यादी जी आहे ओपन जनरलची 164 आणि 162पर्यंत प्रतीक्षा यादी बसलेली आहे. प्रतीक्षा यादीमध्ये एवढे विद्यार्थी आहेत ते बघून घ्या तुम्ही. त्यानुसार ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 162चा कट ऑफ बसलेला आहे ओपन फिमेलचा आणि जी फर्स्ट कॅन्डिडेट आहे ती 176 मार्क आहे तिला. त्यानंतर ही प्रतीक्षा यादी आहे ओपन फिमेलची 158ला 162 ते 158 अशा 8 विद्यार्थिनी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. त्यानंतर खेळाडू प्रवर्गाचे हे 4 विद्यार्थी आहेत. मेरिट लिस्ट ही 164 आहे तर कट ऑफ 162ला लागलेला आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये हे 4 विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. त्यानंतर माजी सैनिकचं फर्स्ट कॅन्डिडेट आहे 137 वाला. त्यानंतर कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिकचं 125ला आणि प्रतीक्षा यादीमध्ये 122 पासनं 121 पर्यंत माजी सैनिकांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहेत. त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्यामध्ये 2 पदांची निवड झालेली आहे 186 आणि 173 मध्ये. त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची एकूण 8 पदे होती परंतु कॅन्डिडेट उपलब्ध नसल्यामुळे जे 2च विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 86 आणि 73 मध्ये. राखीव भूकंपग्रस्त एकच पद 148ला
त्यानंतर भूकंपग्रस्त, अराखीव भूकंपग्रस्त, त्यामध्ये EWSचं लागलेलं आहे 146 आणि 135 प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. त्यानंतर अराखीव प्रकल्पग्रस्त 166 मेरिट लिस्ट, कट ऑफ लिस्ट 152 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 146 पर्यंत, हे 51 ते 146 असे 4 विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे. होमगार्डचं कट ऑफ 168 मेरिट लिस्ट आणि 158 कट ऑफ. होमगार्डची जी प्रतीक्षा यादी आहे ती 146ला लागलेली आहे. अनाथ संस्थात्मक एकूण 2 पदे 136, 119 प्रतीक्षा यादीमध्ये 112, 96 आणि 89. अनाथ संस्थाबाह्य एकच पद ओपन मेलचं 154ला मेरिट लिस्ट लागलेली आहे. ओपन संस्थाबाह्य प्रतीक्षा यादी अनाथ 145, 141. नोट दिलेली आहे. वरीलप्रमाणे निवड सूची संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार व आवश्यक प्रमाणपत्राची वैधता इत्यादी बाबींच्या तपासणी पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ठाणे जिल्ह्याचं 2023मध्ये कट ऑफ लागलेला आहे. आता हा कट ऑफ बघता तुम्हाला कळालेलं असेल की वनरक्षक पदासंबंधी पण कॉम्पिटिशन ही टफच असते, त्यामुळे आपण आपला अभ्यास वाढवायला पाहिजे. तसेच रनिंगही डेली करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जी 2025मध्ये वनरक्षक भरतीची परीक्षा येणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. तर माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी आपापली स्वप्न पूर्ण करा.